नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच NMMS या अतिमहत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणिताच्या काही प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। यापूर्वी भरपूर प्रश्नपत्रिका आपण सोडवलेल्या आहेत। समाजशास्त्र आणि विज्ञान, शालेय क्षमता कसोटीतले हे सोपे विषय आहेत। गणित अवघड विषय असल्यामुळे हातातोंडाशी शिष्यवृत्ती आपल्याला मिळत नाही, त्यामुळे गणितावर अधिक जोर ठेवा। 20 पैकी सरावानं तुम्हाला 18, 19 किंवा 20 पैकी 20 मार्क्स मिळतील। 21 डिसेंबर 2022ची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। काही प्रश्न सोडवलेले आहेत। पुढचा प्रश्न आपण सोडवणार आहोत। एका वृत्तचित्ती आकाराच्या टाकीचा व्यास 1.75 मीटर व उंची 3.2 मीटर आहे। उंची 3.2 मीटर असेल तर त्या टाकीत किती लिटर पाणी मिळेल? 770, 350, 6700 आणि 7700 लिटर। या ठिकाणी वृत्तचित्तीचं घनफळ आपणा सर्वांना माहीत आहे। सूत्र वृत्तचित्तीचं घनफळ पायावर वर्ग H आणि याला 1000 न गुणलं की आपल्याला लिटर मिळतं, कारण 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर पाणी त्यामध्ये मावतं। कारण लांबी 1 मीटर, रुंदी 1 मीटर आणि उंची 1 मीटर असा होत असेल तर त्यामध्ये 1000 लिटर पाणी मावतंच। म्हणून येणाऱ्या घनमीटरला 1000 न गुणल्यानंतर आपल्याला लिटरमध्ये त्याचं रूपांतर होतं। पाईची किंमत या ठिकाणी 22/7 आर वर्ग, व्यास आहे 1.75, त्याची निंपट म्हणजे 2 न भागायचं, म्हणजे वर्ग असल्यामुळं 1.75 भागिले 2, 1.75 भागिले 2 गुणिले H उंची आहे 3.2 आणि त्याला गुणिले 1000। ओके, सोप्या पद्धतीने आपण सोडूया। या ठिकाणी 22/7 175 म्हणजे 1.75 सुटे दशक शतक 175 भागिले 100 आणि त्याला गुणिले 2 आहे। इथं सुद्धा 175 हे सुटे दशक शतक दशांशानं काढलं, 100 गुणिले 2, पुढं 3.2 म्हणजे 32 भागिले 10 गुणिले 1000। ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी हे 1000 आहेत। 100 गुणिले 2 हे निघून गेले, या 2नं 32ला भागलं 16 आले, या 2नं या 16ला भागलं 8 आले। ओके, त्यानंतर या ठिकाणी 175 आहेत, 25 चौक 100, 25 सत्ते पावणे 200, 7ला 7 गेले आणि मग 4 एके 4, 4 दुनी 8। आता छेदस्थानी काहीही राहिलेलं नाही। इथं 175ची दुप्पट 350। ओके, आणि त्याला गुणिले हे 22 आहे। 22 00, 22 पंचे 10 दर्शेला 10 4 11, 22 त्रिक 66 आणि 11 77, 7700 लिटर अचूक पर्याय आहे या ठिकाणी नंबर 4। ओके, अशा पद्धतीनं त्यानंतर समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 30 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 240 चौसेमी असेल तर त्या चौकोनाची परिमिती काढा। या ठिकाणी 64, 32, 68, 80 हे पर्याय आहेत। या ठिकाणी समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्या सर्वांना माहीत आहे, 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार। त्यामुळं समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 240 आहे। 1/2 गुणिले कर्ण 1 गुणिले कर्ण 2, 240ला हे भागिले 2 आहे ते गुणिले आले। ओके, कर्ण 1 काय आहे? 30 आहे, गुणिले कर्ण 2, हे दोन्ही बाजू 0 गेले, हे 3 माग आले ना, 8 झाले। ओके, कर्ण 2 म्हणजे दुसरा कर्ण आहे तो 8 आहे। म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंबदुभाजक असतात। ओके, त्यामुळं पहिला कर्ण 30 आहे तो दुभागला, 15 15 झाला। दुसरा कर्ण 8 आहे तोही हे भागिले 2 आहे ते 240ला गुणिले आहेत, त्यामुळं हे 0 0 गेले, 3 8 24, हे 2 गुणिले आहेत, चुकून राहिलेत घ्यायचे, 8 2 16, दुसरा कर्ण 16, त्यामुळं तो दुभागला। 15 8 आपल्याला समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। प्रत्येक त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे। पायथागोरसचं प्रमेय वापरलं तर समभुज चौकोनाची जी बाजू आहे ना, तो प्रत्येक चौकोनात प्रत्येक काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे। त्यामुळे पायथागोरसचं प्रमेय वापरून 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, 5 4 9, 22 28, 289चं वर्गमूळ 17,
त्यामुळं बाजू 17 आली. समभुज चौकोनाच्या चारी बाजू समान असतात, 17 17 17, आणि त्याची परिमिती 17 चौक 68. चारी बाजूंची बेरीज. अचूक पर्याय नंबर 3. ओके. या ठिकाणी 19,683चा वर्ग आणि त्याचं 6वं मूळ आहे, म्हणजे 19,683 2/6. ओके. 2/6 = 19,683च्या 6व्या मुळाचा दुसरा घात. इथे तसाच अर्थ आहे. बेके बे बेत्रिक 6 म्हणजे 19,683चं घनमूळ हवं आहे. 19,683च्या घनमुळामध्ये हे 683 आहे, त्याचं 683चं 3च का विचारात घ्यायची, उजवीकडून घनमूळ काढायच्या म्हणून. एकक स्थान 3 आहे याचं. एकक स्थान 3 येण्यासाठी यातलं एकक स्थान आपल्याला 7 प्रत्येकाने आहेत. 7चा घन केला तर एकक स्थान या ठिकाणी आपल्याला 3च मिळतं. त्यामुळं 683 त्याचं एकक स्थान 3 असण्यासाठी घनमुळाचं एकक स्थान 7 पाहिजे. आणि 19 ही संख्या आहे, कुठल्या घनाच्या पेक्षा लहान आहे. 3चा घन 27 येतोय, 2चा घन 8 येतो, 2. त्यामुळे 2चा घन 8 19पेक्षा लहान आहे, म्हणजे 19,683चं घनमूळ आहे ते 27 आहे. अचूक पर्याय नंबर 2. ओके. अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2x वर्ग वजा 32 भागिले x वर्ग अधिक x वजा 20 गुणिले x वर्ग अधिक 2x वजा 15 आणि x वर्ग अधिक x वजा 15. प्रत्येकाचे अवयव आपण पाडायचे. 2x वर्ग वजा 32 इथला अंश घ्यायचा. ओके. 2x वर्ग वजा 32, 2 सामाय काढला, x वर्ग वजा 16. त्यामुळं 2 कंसात x वर्ग वजा 4 वर्ग, a वर्ग वजा b वर्ग. पहिल्या कंसात हे 2 आहेत. पहिल्या कंसात x अधिक 4, दुसऱ्या कंसात x वजा 4. याचे अवयव अंशाचे. छेदस्थानी x वर्ग अधिक x वजा 20, x वर्ग अधिक x वजा 20. 4 पंचे 20, 4 पंचे 20, 4 आणि 5चा फरक 1 आहे. मधल्या पदाचा सगुणक आहे त्याची सांगड. ओके. त्यामुळं x अधिक 5 मोठ्या आणि x वजा 4, 4 पंचे 20, 5ला चिन्ह मधल्या पदात द्यायचं, अधिक, त्याशिवाय अधिक 5 वजा 4 अधिक 1 x येत नाही. दोघाचा गुणाकार वजा 20 येतोय. ओके. त्यानंतर पुढं आहे x वर्ग अधिक 2x वजा 15, x वर्ग अधिक 2x वजा 15. याचे अवयव 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, मोठ्याला चिन्ह द्यायचं मधल्या पदाचं, x वजा 3. ओके. त्यानंतर x वर्ग अधिक x वजा 12, x वर्ग अधिक x वजा 12, 4 त्रिकोण 12, मधल्या पदात चिन्ह मोठ्याला, x अधिक 4 x वजा 3. ओके. सविस्तर अवयव मांडूया. 2x वर्ग वजा 32 त्याचे अवयव आत्ताच काढले आपण. 2 कंसात x अधिक 4 आणि x वजा 4. ओके. याचे अवयव x वर्ग अधिक x वजा 20चे अवयव x अधिक 5 x वजा 4 गुणिले याच्या x वर्ग अधिक 2x वजा 15 x अधिक 5 x वजा 3, x अधिक 5 x वजा 3. छेदस्थानी x वर्ग अधिक x वजा 12 अधिक x अधिक 4 x वजा 3, x अधिक 4 x वजा 3. पहा काय काय जात्या. x वजा 3 ला x वजा 3 कंस गेला, x अधिक 4 ला x अधिक 4 गेला, x अधिक 5 ला x अधिक 5 गेला, x वजा 4 ला x वजा 4 गेले. फक्त हा सामायिक 2 राहिलाय, तो 2. उत्तर अचूक आहे तर नंबर 1. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. या पुढील प्रश्न आपण लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. धन्यवाद.